माझ्या नवऱ्याने आणि माझ्या नातवाने किती कष्टाने ती सोलर सायकल बनवली होती. तुमच्यासाठी तो फक्त एक शोध असेल. आमच्या कुटुंबाचा अभिमान होता तो शोध. आणि तुम्ही काय केलं? पुन्हा एकदा चार चौघात माझ्या नवऱ्याचा अपमान केला. आणि तेवढ्यावर थांबला नाहीत तुम्ही. माझ्या नवऱ्यावर चोरीचा ठपका लावून मोकळे झाला. माझ्या नवऱ्याबद्दल काय माहितीये तुम्हाला दादा? माझ्या नवऱ्यासारखा सच्चा प्रामाणिक भोळा माणूस सापडणार नाही. तुम्हाला काय माहितीये त्यांच्या निष्ठेबद्दल? तुम्हाला काय माहितीये त्यांच्या मनातल्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल? तुम्हाला काय माहितीये त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या संसारासाठी किती खस्ता काढला? फक्त आणि फक्त तुमचा अहंकार दुखावला गेला होता म्हणून तुम्ही येऊन म्हणाला की ही सायकल त्यांनी बनवलीच नाहीये. दादा किती वर्षांनी त्यांना त्यांचं स्वप्न साकार होताना दिसत होतं. त्यांना एक ध्येय सापडलं होतं, एक दिशा मिळाली होती. ती फॅक्टरी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आणि तुमच्या त्या एका आरोपामुळे त्यांची फॅक्टरी सुरू होताच बंद पडली. तुम्हाला काय वाटतं? हे असं वागून तुम्ही माझ्या नवऱ्याला हरवलं? नाही दिग्विजय देशमुख, हा माझ्या नवऱ्याचा पराभव नाहीये. तुमच्या पराभवाची सुरुवात आहे. सिद्धू, अरे काय हे, किती उशीर? कुठे होतास तू? उगाच जीवाला घोर. अगं आई, इथेच होतो, एक वकिलांकडे काम होतं. मग वकिलांकडे? कसलं काम? आई आई तू लगेच काळजी नको करूस, रॅन्डम काम होतं. अगं तू लगेच डायलॉग नको मारायला लागूस की जीवाला घोर लागलाय. पण इतकं काही नाही झालंय. मला नाही, भावनाच्या जीवाला घोर लागला. तू ठरवलं होतंस ना तिची काळजी घ्यायची म्हणून, मग तिलाच काय काळजी करायला लावतोयस? आणि हे बघ, वेळेत घरी येणं हे सुद्धा एक काळजीचाच भाग आहे, कळलं? बरोबर आहे तुझं, सॉरी. इथून पुढे मी वेळेत असेल, नाही करणार. बरं, मी तिला सांगते तू आलायस. नाही नको. आई कसं आहे ना, ती झोपलीये तर झोपू दे, आराम करू दे तिला. आणि तसंही आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय, त्यामुळे मला ना भावनाला मस्त सरप्राईज करायचंय. त्याचीच मी आता तयारी करणार. तिला अजिबात म्हणून उठवू नकोस. खरंच या घरामध्ये ना तूच एक वेगळा आहेस. सगळे धोंडे भरलेत घरात आणि त्यात तू एक शाळीग्राम. काय झालंय काय आज तुला? म्हणजे आजीचा पहारा नाहीये म्हणून इतक्या मोकळ्यापणाने बोलतेस का तू? नाही, तसं नाहीये. प्रत्येक बाईला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याने आपली काळजी घ्यावी, आपलं मन जपावं. तू बघ ना, भावनाची किती काळजी घेतोस. असंच तिचं मन जप. प्रत्येक वेळेला काय बायकोनेच नवऱ्याचं मन जपायचं असतं? नवऱ्याने सुद्धा थोडे कष्ट घ्यावेत की. अगदी बरोबर. म्हणूनच मला आमचा हा लग्नाचा वाढदिवस एकदम स्पेशल साजरा करायचा. असं काहीतरी करायचं ना जे भावनाच्या कायमचं लक्षात राहील. पण काय करू तेच नाही कळत आहे. छान रंगल्यात आई मुलाच्या गप्पा. लग्नाचा वाढदिवस स्पेशल करायचंय ना. आता बघ, मी असं काहीतरी स्पेशल घडवते की भावनाच काय, तिच्या पुढच्या 7 पिढ्या पण विसरू शकणार नाहीत. बाबा, हे सगळं काय चाललंय? मला फॅक्टरी बद्दल पण बाहेरून कळलंय. ओ बाबा, मला तुम्ही साधा एक फोन का केला नाहीत? का मी तुमच्यासाठी अजूनही परकाच आहे? अरे तसं अजिबातच नाहीये. तू गैरसमज नको रे करून घेऊस. तू तर खर्चाच आहेस रे. पण म्हटलं तुझ्या मागे तुझ्या बिझनेसचे इतके व्याप असतात, परत जान्हवीची काळजी असते तुझ्या डोक्यात सतत, म्हणून तुला नाही सांगितलं रे. म्हटलं तुला त्रास नको उगाच. बाबा, यात त्रास कसला? बाबा, तुम्ही मला आधीच सांगितलं असतं ना, मी हे प्रकरण कधीच संपवलं असतं. बाबा, आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला रोज अशा गोष्टी फेस कराव्या लागतात. चैन, तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण या बाबतीत मी तुझी मदत नाही घेऊ शकत. पण का बाबा? अरे हे सगळं दुसऱ्या कोणी, बाहेरच्या कोणी केलं असतं तर ठीक होतं रे. पण हे सगळं माझ्या मुलानं केलंय, संतोषनं. पण आता मात्र पास झाला. यावेळेस संतोषला त्याच्या चुकीची शिक्षा नक्कीच मिळणार. संतोष दादा. पण बाबा, मला अजूनही एक गोष्ट कळत नाही. संतोष दादांनी त्यांच्या एकट्याच्या जीवावर हे सगळं कसं काय केलं असणार? आय एम शुअर त्यांना कोणाची तरी बॅकिंग असणारच. जयंत, बरोबर आहे तुझं, तसंच आहे. पण मग तो माणूस कोण आहे? अरे संतोषच्या बरोबर नाही. मी जयंतला लक्ष्मी आणि दिग्विजयच्या नात्याबद्दल नाही सांगू शकत. अरे जाऊ दे ना, तू नको याचा विचार करूस. जयंत, मी आणि लक्ष्मी आम्ही सांभाळू सगळं. तू नको काळजी करूस. ठीक आहे बाबा,
पण बाबा तुम्हाला काही लागलं तर प्लीज मला कॉल करा. नक्की. 40 वर्षांपूर्वी मी माझ्या नवऱ्याच्या बाजूने ठामपणे उभी होते आणि आजही आहे. कारण आम्ही प्रेमाने आणि आदराने बांधलेलो आहोत दादा. तुम्ही मात्र लोकांना फक्त कठोर नियमाने बांधून ठेवता. काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या घरी आला होता, तेव्हा माझ्या मातृत्वावर, माझ्या संगोपनावर आरोप केलेत तुम्ही. आज तुमची बहीण तुम्हाला विचारते तुमचा मुलगा चुकीचा का वागतोय. त्याच्यावर तुमचे संस्कार आहेत ना. समोरच्याला बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात हे विसरू नये दिग्विजय देशमुख. आजपर्यंत तुम्ही तुमच्या श्रीमंतीच्या जोरावर, सत्तेच्या जीवावर माझ्या नवऱ्याचा अपमान केला, त्यांना 4 चौघात बदनाम केलं. पण आता प्रेमावर विश्वास असणारी ही बाई काय करू शकते ना, ते दाखवून देण्याची वेळ आली आहे. दिग्विजय देशमुख, कट कारस्थान करून तुम्ही माझ्या नवऱ्याला हरवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता खरेपणाच्या जोरावर तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे ही बाई, जिचं नाव आहे सौ लक्ष्मी श्रीनिवास दळवी. प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांची फळं इथेच भोगायची असतात. दिग्विजय देशमुख, आजपर्यंत तुम्ही जे काय केलंयत ना, त्या कर्मांची फळं तुम्हाला पण इथेच भोगावी लागणार आहेत. लक्षात ठेवा. सिद्धिराज, अगं काय करताय? लाईट गेलेत का? नाही नाही नाही, सॉरी, मला तुला उठवायचं नव्हतं, पण तू जागी व्हावी हीच इच्छा होती माझी. काय करताय काय तुम्ही? अंधारात काय करताय? ऐक ना, तू उठ ना, सावकाश उठ. बस ना इकडे, आरामात आरामात टेकून बस. ये. काय चाललंय हो तुमचं? किती वाजलेत बघा जरा. हे काय? पण कसलं सेलिब्रेशन करतोय? येस, आपण एक सेलिब्रेशन नाही, 2 गोष्टींचं सेलिब्रेशन करतोय. 2 गोष्टी? कुठल्या? मला वाटलंच होतं, काहीच तुला लक्षात नाहीये ना. सांगा ना, कुठल्या 2 गोष्टी? हा बघ, पहिलं तर मी बेट जिंकलोय, या गोष्टीचं सेलिब्रेशन करतोय. बेट? कुठली बेट? कसं आहे ना, मी तुला बोललो होतो की आपल्या बाळ येणार आहे, या नादात तू मला विसरणार आहेस. सो ती बेट मी जिंकलोय, म्हणून आपण एक सेलिब्रेशन करतोय. एक मिनिट, तुम्ही कुठली बेट जिंकला नाही आहात बरं का, आणि मी अजिबात तुम्हाला विसरलेली नाहीये. म्हणजे तुझ्या लक्षात नाहीये की उद्या आपली अॅनिव्हर्सरी आहे. काय? एक मिनिट, म्हणजे तुझ्या लक्षात आहे ते? अर्थात, मी कसं विसरीन. आणि मला हे पण माहितीये की तुम्ही त्याच्याच सेलिब्रेशनची तयारी करताय. ठीक आहे, मग आपण तुला लक्षात आहे म्हणजे तू बेट जिंकलीस म्हणून सेलिब्रेशन करूया. चालेल. खरंच माहिती आहे ना, आज पहिली अॅनिव्हर्सरी आपली.